नमस्कार. किमंतू लाईव्ह चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 24वा भाग आहे. या 105 भागांच्या मालिकेमध्ये आपण 105 वेगवेगळ्या शिवकालीन कागदपत्रांची तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून कागदपत्रांच्या आधारे आपल्याला ऐतिहासिक सत्य शोधायला मदत होईल. आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण मागे जे आपण 3 व्हिडिओ बनवले, तक्रीर, कैफियत आणि हकीकत, यातल्या तक्रीर आणि कैफियत यातला फरक मी थोडा कैफियत म्हणजे काय या व्हिडिओमध्ये सांगितलाच आहे. कैफियत आणि हकीकत यातला जो फरक आहे तो फरक आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की या फार मिळत्या जुळत्या गोष्टी आहेत. तक्रीर किंवा कैफियत आणि हकीकत. तक्रीर किंवा कैफियत या दोन गोष्टींचा आणि हकीकत या गोष्टींचा एकमेकांशी संबंध येतो, पण हकीकत या दोन गोष्टींपेक्षा वेगळी येते. तर तो नेमका फरक काय येतो, तो फरक आपण आजच्या भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जर आपण इतिहासाचा अभ्यास करत असाल किंवा आपल्याला पण एखादं कागदपत्र आपल्याकडे असेल, इनाम, वतन, जमीन वगैरे काही, तर एखादा न्यायदानाचा मजहर आपल्याकडे असेल, तर या कागदपत्रांमधला फरकच समजत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण त्याचं योग्य मूल्यमापन करू शकत नाही आणि आपल्याला त्याची सत्य शोधण्यासाठी जास्त मदत होऊ शकत नाही. आपण अज्ञानामध्येच चाचपडत राहतो. त्याच्यामुळे कैफियत आणि हकीकत यातला फरक आपण या भागामध्ये समजून घेऊयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर आत्ता आपण पहिला जो फरक आहे, तो पहिला फरक कैफियत आणि हकीकत यातला काय आहे तो पाहूयात. पहिला फरक हा आहे की कैफियत जी असते, ती कैफियत ही प्रामुख्याने न्याय प्रक्रियेशी संबंधित असते. म्हणजे असंच उठून कोणी कोणाला कैफियत विचारत नाही किंवा असंच उठून कोणी कोणाला कैफियत सांगायला जात नाही. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की तक्रीर म्हणजे स्वतःहून एखादा माणूस जे सांगतो ती तक्रीर आहे, किंवा स्वतःहून करतो ती तक्रार आहे. कैफियत म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला हालचाल विचारते किंवा परिस्थिती विचारते किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं मत विचारते, ती कैफियत आहे. त्यामुळे कैफियत ही प्रामुख्याने न्याय प्रक्रियेमध्ये विचारली जाते. कैफियत हे कागदपत्र आहे, हे प्रामुख्याने न्याय प्रक्रियेमध्ये वापरलं जातं. त्यातही प्रामुख्याने एखाद्या वाद्याने तक्रार केली असेल, तक्रीर दाखल केली असेल, तर त्याच्याबद्दल प्रतिवादी त्याचं जे म्हणणं मांडतो त्याला कैफियत असं म्हणतात, लिखित स्वरूपामध्ये प्रतिवादीची कैफियत. याच्या उलट साक्षीदाराने मानलेलं म्हणणं पण कैफियत म्हणलं जातं, तक्रारदाराने म्हणलेलं म्हणणं पण कैफियत म्हणलं जातं. जर विचारलं त्याला आणि त्याने सांगितलं लिखित स्वरूपामध्ये, तर ती कैफियत झाली. पण ही कैफियत काय आहे, ही कैफियत एखाद्या व्यक्तीशी संबंधित आहे. ती कुठल्या घटनेशी संबंधित नसते. एखादी व्यक्ती तिचं मत मांडत असते, तिच्या भावना व्यक्त करत असते, त्याला कैफियत म्हणतो आपण. याच्या उलट हकीकत जी असते, ती हकीकत एखाद्या घटनेशी संबंधित असते, ती एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची हकीकत पण सांगितली जाऊ शकते, पण मुख्यतः हकीकत हा शब्द एखादी घटना वर्णन करण्यासाठी वापरला जातो किंवा घडला प्रसंग वर्णन करण्यासाठी, त्याचं वास्तविक विवरण देण्यासाठी किंवा वृत्तांत देण्यासाठी हकीकत हा शब्द वापरला जातो. हा कैफियत आणि हकीकतमध्ये पहिला फरक आहे. दुसरा फरक हा आहे की न्यायदानासाठी तक्रारदाराने जी तक्रार केलेली असते तिला तक्रीर किंवा कैफियत असं म्हणतात. त्याच्यावर प्रतिवादी जो म्हणणं मांडतो, साक्षीदार जे म्हणणं मांडतो, त्याला आपण काय म्हणतो, आपण कैफियत असं म्हणतो. आता आपण पहिल्या भागामध्ये बघितलं तसं. पण त्याच्यामध्ये आणि हकीकतेमध्ये फरक हा आहे की हकीकत जी असते ती कोणी केलेली तक्रार नसते, कोणी सांगितलेली कैफियत नसते, कोणी दिलेली साक्ष नसते, कोणी दिलेला प्रतिज्ञापूर्वक जबाब नसतो, स्पष्टीकरण नसतं. हकीकत जी असते ती एखाद्या माहितीचं केलेलं वास्तविक विवरण किंवा वृत्तांत असतो. त्याचा न्यायदानाशी संबंध असेलच नाही असं नाही. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत की साक्षी पुरावे, प्रतिज्ञापत्र, त्यानंतर शपथवार जबानी, त्यानंतर तक्रीर, कैफियत, या न्यायदानाशी संबंधित आहेत. हकीकत ही न्यायदानाशी संबंधित असेलच असं नाही. कुठे एखादा न्यायदानाचा प्रसंग आला किंवा एखादी गोदसभा भरली, तिथे कोणी कोणाला हकीकत विचारली तर ती गोष्ट वेगळी. परंतु न्यायसभा भरली तरच हकीकत सांगावी असं काही नाही. हकीकत कोणी कोणाला सांगू शकतो, कधी सांगू शकतो, कुठेही सांगू शकतो, कुठेही लिहून ठेवू शकतो. हकीकत म्हणजे वास्तविक विवरण आहे, ती न्यायव्यवस्थेशी संबंधित असेलच असं नाही. हा दुसरा फरक आहे. तिसरा फरक असा आहे की एखाद्या साक्षीदाराने सांगितलेलं वर्णन किंवा केलेलं विवरण त्याला कैफियत म्हणतो आपण. म्हणजे मगाशी आपण बोलता तो मुद्दा बोललो की एखाद्या साक्षीदाराला बोलवलं आणि त्याला साक्षीदाराला सांगितलं की हे वाद्याचं हे म्हणणं आहे, प्रतिवाद्याचं हे म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे.
तर साक्षीदार जे काही सांगेल ते त्याने जर प्रतिज्ञापूर्वक सांगितलं नाही किंवा त्याने शपथेवर जबानी देऊन सांगितलं नाही, साक्षीदारांनी जे काही सांगितलं साक्ष देताना त्याला जे काही वाटतं ते सांगितलं त्याचं म्हणणं, तर मग ती कैफियत होते. जर त्याने ते प्रतिज्ञापूर्वक सांगितलं तर साक्ष होते, शपथेवर जबानी दिली तर साक्ष होते, साक्षीदार जे बोलतो ते. पण तसं काही न करता बाबा मी तिथे होतो, मी हे बघितलं, मी जाता जाता इकडे चाललो होतो, मला हे दिसलं, मला हे वाटलं, खात्री आहे का? नाही, मला खात्री नाही, पण मी असं काहीतरी मला बघितल्यासारखं वाटते किंवा केल्यासारखं वाटते. ती कैफियत झाली त्याची, तो सांगतोय साक्षीदार. शपथेवर बोलत नसेल तर त्याला खात्री नसेल तो जे काही सांगतोय बोलतोय त्याची. तर याच्या उलट म्हणजे हकीकत जी असते ती हकीकत ही प्रत्यक्षदर्शीने केलेली सत्यकथन किंवा प्रतिज्ञापत्र असते असं अघोषितपणे मानलं जातं. कारण हकीकत ही नेहमी सत्यावर आधारित असली पाहिजे अशा अपेक्षा असते. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, हकीकत ही तथ्यावर आधारित असली पाहिजे अशी एक अपेक्षा असते असं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्यामुळे एखादी व्यक्ती जर हकीकत सांगत असेल किंवा ती एखाद्या घराण्याची हकीकत सांगत असेल, एखाद्या व्यक्तीची हकीकत सांगत असेल, एखाद्या लढाईची हकीकत सांगत असेल, एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेची हकीकत सांगत असेल, तर ती सत्यकथन करते आहे किंवा प्रतिज्ञापूर्वक सांगते आहे असं एक मानलं जातं. जसं आपण म्हणतो की आपण आज वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी वाचतो, तर ती बातमीदाराने बातमी सत्य सांगितलेली असेल, निष्पक्षपणे सांगितलेली असेल, तो पैसे घेऊन बातमी देत नसेल, पेड न्यूज देत नसेल असं आपण मान्य करतो. किंवा तो पेड न्यूज देत असेल तर पेड न्यूजच्या मतळ्याखाली येते ती, किंवा पेड न्यूज कळतात पण मुख्यतः बातमीदारांनी बातम्या या सत्य द्याव्यात आणि ते सत्य वर्तमानपत्रामध्ये येतात असा आज पण आपला समज आहे. म्हणून आपण वर्तमानपत्र वाचतो, बातम्या वाचतो. तसंच त्या हकीकतीचं हकीकत म्हटलं की ती सत्यकथन आणि प्रतिज्ञापत्र आहे. साक्षीदाराने सांगितलेल्या आगळपगळ गोष्टी किंवा कैफियत म्हणजे हकीकत नाही. हा एक फरक आहे. चौथा फरक हा आहे की आरोपी जो असतो तो आरोपी त्याच्या बचावासाठी जी कारणं देतो त्याला कैफियत म्हणतात. तो जे काही लिहून देतो त्याला विचारलं, कारण बतावून नोटीस त्याला सांगितली, कारणे सांगा नोटीस बजावली त्याला, आणि कारणे सांगा नोटीस सांगितल्यावर तो काही कारणं सांगू शकतो. खरी कारणं सांगेल, खोटी कारणं सांगेल, स्वतःच्या बचावासाठी अजून नसलेल्या गोष्टी निर्माण करेल, खोटे साक्षी पुरावे सांगेल. तर आरोपी त्याच्या बचावासाठी जी कारणं देतो ती कैफियत असते. इथं लेखक जी हकीकत सांगतो तो लेखक कोणाचा बचाव करण्यासाठी कधी हकीकत सांगत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा हकीकत येते ती कोणाच्या बचावासाठी येत नाही. ती जर कोणाच्या बचावासाठी आली तर ती कैफियत होते, ती हकीकत राहत नाही. त्यामुळे हकीकत जो लेखक लिहितो तो लेखक त्याने ती हकीकत व्यवस्थित सर्व मूल्यांचं विश्लेषण करून, सिद्धांतांचं विश्लेषण करून, तत्कालीन जी काही तथ्य होती ती तथ्य तपासून पाहून मग त्यानं ती हकीकत सांगितली. मग ती घराण्याची हकीकत असेल किंवा व्यक्तीची हकीकत असेल, युद्धाची हकीकत, तर त्याने ही हकीकत अशा प्रकारे सर्व अभ्यास करून विश्लेषण करून तथ्य तपासून सांगितलेली असं गृहीत धरलं जातं. हकीकत नेहमी या गोष्टीवर आधारित असते. बचावासाठी स्वतःच्या मनाने सांगितलेली कारणं म्हणजे हकीकत नसते, ती कैफियत होते, ती हकीकत होत नाही. पाचवा मुद्दा असा आहे. पाचव्या मुद्द्यामध्ये कैफियत ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टींचं आपल्याला आढळतं की होळकर घराण्याची कैफियत किंवा अमुक एका घराण्याची कैफियत, अमुक ते अमुक घराण्याची कैफियत. ती कैफियत म्हणजे त्या घराण्यांच्या हालचालींची लिहिलेली माहिती असते. आता असा समज करून घेऊ नका मी बोलतोय म्हणून की त्या कैफियती लिहिल्या त्या सगळ्या खोट्याच आहेत, त्या पुराव्यावर आधारित नाहीत, असं नाही आहे. कैफियत हा शब्द वापरल्यामुळे त्या माणसाने खोटंच लिहिलं असेल असं नाही. परंतु कैफियत या शब्दाचा अर्थ एखाद्या घराण्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी किंवा त्याच्या हालचाली याची माहिती त्या समकालीन लेखकाला जी काही होती किंवा त्याच्या स्मरणामध्ये ज्या घटना घडलेल्या त्याला आठवत असतील त्या त्याने लिहिल्या. जेव्हा तुम्ही त्याला कैफियत म्हणता तेव्हा त्या कैफियत सांगणाऱ्या माणसाला तुम्ही पुरावा मागू शकत नाही. तो त्याची कैफियत सांगतो, जी त्याला आठवण्यात सांगते, वाटतं ते लिहितोय तो. त्याला जे वाटलं, भासलं, दिसलं ते लिहितोय तो. त्याच्यात सत्य नसेलच असं नाही, सत्य असतं, सत्याचा अंश असतो, तो तुम्ही शोधू शकतात. उलट तपासणी करावी लागेल, तुम्हाला सत्य गाळून घ्यावं लागेल कैफियतीमधून. कैफियती असत्य असतात असं नाही, परंतु त्या हालचालीची माहिती असतात एखाद्या घराण्याच्या, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या युद्धामध्ये घडलेल्या घडामोडींची. त्या सत्य धराव्यात असं नाही. त्याच्याबरोबर जर आपण हकीकत बघितलं त्याच्या उलट, हे कैफियतीच झाले, याच्या उलट जर आपण हकीकत बघितलं तर हकीकत जी असते ती हकीकत एखाद्या घराण्याची माहिती असतेच, पण त्या घराण्याच्या माहितीबरोबरच तत्कालीन परिस्थितीची पण माहिती असते. म्हणजे कैफियतीमध्ये फक्त घराण्यातल्या घडामोडी येतात, हकीकतीमध्ये एखाद्या घराण्याची कैफियत आणि एखाद्या घराण्याची हकीकत यातला फरक काय आहे? एखाद्या घराण्याच्या कैफियतीमध्ये फक्त घराण्याच्या हालचाली आणि घडामोडींची माहिती येते. हकीकतीमध्ये घराण्याच्या घडामोडी आणि माहितींबरोबरच तत्कालीन परिस्थितीची पण आजूबाजूच्या माहिती येते आणि ती तथ्यावर आधारित, सत्यावर आधारित माहिती येते.
पुरावा तिला आपण लावू शकतो, संदर्भ मागू शकतो, नाहीतर तो लेखक खोटा पडू शकतो हकीकत लिहिणारी. अशा बऱ्याच हकीकती त्या विश्वासार्ह नाहीत, लोकांनी रेटून खोट्या लिहिलेल्या आहेत. काही हकीकती त्या आधुनिक काळात लिहिलेल्या आहेत आणि पुरातन काळातल्या सांगितलेल्या आहेत. हे फ्रॉड जे होतं ते इथे पण झालेले आहे. पण जर मूलभूत विचार केला तर हकीकत या साहित्य प्रकारामध्ये सत्य आणि तथ्य याला महत्त्व आहे. तत्कालीन परिस्थिती जशी घडली तशी सत्य आणि तथ्य सांगावे अशा अपेक्षा. कैफियतीमध्ये तशी नसते. हा एक महत्त्वाचा फरक आहे, 5वा फरक हकीकत आणि कैफियतीमध्ये. त्यानंतर 6वा फरक असा आहे की कैफियत म्हणजे काय हे जर आपण विचारलं तर कैफियत म्हणजे एखादी घडलेली घटना, एखादी घडलेली परिस्थिती, एखाद्या घराण्याचा किंवा राजवटीचा इतिहास किंवा एखाद्या व्यक्तीचा इतिहास पराक्रमाचा, त्याची दशा आणि दिशा जी काही असते, म्हणजे आत्तापर्यंत ज्या गोष्टी बोललो मी त्याची दशा आणि दिशा. कैफियत म्हणजे काय की या सगळ्या गोष्टींची जी दशा होती आणि जी दिशा होती ती वर्णन करणं, त्याला कैफियत म्हणतात. ती कोणीतरी भावनात्मकरित्या वर्णन करू शकतो, कोणी आनंदाने वर्णन करेल, कोणी दुःखाने वर्णन करेल, कोणी खेदाने वर्णन करेल. म्हणजे आता आपण पानिपतची बकर म्हणते, तर पानिपतच्या बकरीमध्ये जे वर्णन येतं ते सगळं खेदाने वर्णन केलेलं वर्णन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कैफियत जी असते ती कैफियत भावनेशी जोडलेली असते, कैफियत ही सत्याशी कमी जोडलेली असते. कैफियत आपल्याला त्या व्यक्तीची, घराण्याची, परिस्थितीची दशा आणि दिशा सांगते. परंतु ती कैफियतीमध्ये सांगितलेली गोष्ट सत्य असेलच असं नाही. आपल्याला गाळणी लावून, उलट तपासणी लावून ती गोष्ट सत्य आहे का नाही तपासून बघणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. याच्या उलट हकीकत जी असते ती हकीकत म्हणजे एखाद्या परिस्थितीचं किंवा एखाद्या घराण्याचा, एखाद्या व्यक्तीचा सांगितलेला गोष्टीरूप इतिहास असतो. आता मी इथे इतिहास शब्द वापरतो. दशा आणि दिशा आणि इतिहास हे वेगळ्या गोष्टी आहेत. दशा आणि दिशा कोणाच्या काही असू शकतात, त्याला पुराव्याची गरज नाही, कोणी काही सांगू शकतो स्वतःच्या मनाची, त्याच्या मनाची त्यावेळेला दशा काय झाली होती आणि तो कुठल्या दिशेला पळत होता. उदाहरण द्यायचं म्हणजे कोणी पानिपतच्या युद्धामध्ये एखाद्याची दशा काय झाली आणि तो कुठल्या दिशेला पळून गेला, ती त्याची भावनिक उलाढाल आहे, जो तो काही सांगतो ते किंवा भावनिक घालमेल आहे. म्हणजे आपण गृहीत धरू की पानिपतच्या युद्धानंतर, मराठी युद्ध हरल्यानंतर बरेच लोक घाबरले, निराश झाले, मायूस झाले. काही लोकांना भावनिक अटॅक आले की आता काय का होणार माझं, म्हणून त्यांची मनोदशा बिघडली. वाट फुटेल तिकडे लोक दिशा दिसेल तिकडे पळत सुटले. याला आपण दशा आणि दिशा म्हणतो. ते त्यांनी केलेलं वर्णन त्या परिस्थितीचं, मला असं दिसलं, मी इथे गेलो, मी इथं लपलो, असं झालं तसं झालं, तो त्याच्यापुरतं बोलतो आहे, ती कैफियत आहे. परंतु हकीकत म्हणजे गोष्टीरूप इतिहास आहे. ते जर एखादा माणूस पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांची जी नंतरची धावपळ झाली, पळापळ झाली, होरपळ झाली, त्याचं तथ्य आणि सत्यावर आधारित जर इतिहास सांगत असेल गोष्टीरूप, तर ती हकीकत आहे की ही परिस्थिती अशी घडली, याचे हे उल्लेख सापडतात, त्याच्यामुळे असं असं झालं, ही हकीकत आहे. आणि दशा आणि दिशा हा कैफियत आहे. 7वा आणि महत्त्वाचा फरक जो आहे याच्यामध्ये तो असा आहे की हकीकत जी असते ती हकीकत सर्वसाधारणपणे एखाद्या राजवटीची सांगितली जाते. म्हणजे आता सातवाहन राजवटीची हकीकत, कैफियत जी असते, हकीकत नाही कैफियत, ती एखाद्या राजवट किंवा राजघराण्याची सांगितली जाते. म्हणजे सातवाहन राजवटीची कैफियत, मला वाटलं मला सातवाहन राजवटीबद्दल प्रेम आहे तर मी कैफियत सांगायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मौर्य घराण्याची कैफियत म्हणतो मी, की मौर्य घराण्याची मला कैफियत सांगायची, काय झाली, मौर्य घराण्याचं कसा काय महाराष्ट्रावर प्रभाव पडला, काय होता नव्हता, मी माझी कैफियत सांगतो, मला वाटतंय म्हणून. त्या कार्यकाळ जो होता त्यांचा, त्या कार्यकाळाची जी नोंद त्या काळामध्ये कोणी करून ठेवलेली असेल, म्हणजे मौर्य राजवटीची किंवा सातवाहन राजघराण्याची कोणी नोंद करून ठेवलेली असेल, तर त्याने जी ती नोंद केलेली आहे समकालीन इतिहासकाराने, त्याला कैफियत म्हटलं जातं. की कोणी व्यक्ती असेल त्याने काही नोंद करून ठेवली, तो इतिहासकार असेलच असं नाही. आपण बघितलं की राजदरबारामध्ये अखबार लिहिले जातात, वर्तमानपत्र लिहिली जातात, बातमीपत्र लिहिली जातात, त्या नोंद करून ठेवल्या जातात. ते नोंद करून जी ठेवली जाते, नोंद करणारा कधी कधी स्वतःची पण मतं त्याच्यामध्ये मांडतो, मग ती त्याची कैफियत होते. घडलेल्या घटनांची, राजघराण्याच्या, राजवटीच्या एखाद्या घटनांची, घराण्यांची जी नोंद आहे, ती नोंद केलेली आहे, ती कैफियत आहे, इतिहास नाही. याच्या उलट एखादं घराणं किंवा एखादी परिस्थिती असेल, तिचं महत्त्व सांगणारा एखादा सिद्धांत कोणी जर पुराव्यानिशी सिद्ध करत असेल तर ती हकीकत होती. म्हणजे शालिवाहन राजा हा अस्तित्वात होता का नव्हता, तर शालिवाहन राजा हा सातवाहन राजा होता का नव्हता, शालिवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी होता का भलतंच कोणी होतं, हे कोणी जेव्हा पुराव्यानिशी सांगायला जातं, एखाद्या सिद्धांतानिशी सांगायला जातं, त्यावेळची परिस्थिती बघून त्या परिस्थितीचं महत्त्व विशद करून, तथ्य सांगून या गोष्टीबद्दल चर्चा करायला जातं, त्यावेळी ती हकीकत होते, त्यावेळी ती कैफियत त्या व्यक्तीची राहत नाही. हे सगळे 7 जे फरक आहेत ते हकीकत आणि कैफियत याच्यामधले मूलभूत फरक आहेत. हे आपण इतिहास संशोधन करताना
किंवा आपल्या पूर्वजांचा इतिहास तपासताना लक्षात ठेवले पाहिजेत. ही अशा प्रकारचे छोटे मोठे फरक आपल्या लक्षात येत नाहीत, त्यामुळे आपला बराचसा गोंधळ उडतो. तर आपल्या बऱ्याच मित्रांनी विनंती केल्यापासून आपण किमान तुला यूट्यूब चॅनलच्या मार्फत एक छोटी टीम बनवलेली आहे की या शंकांचं निरसन करण्यासाठी. जर आपल्याकडे अशा काही शंका असतील, हकीकत, कैफियत, तक्रीर, अर्थ लागत नसेल, कळत नसेल, गडबड होत असेल समजायला, तर ऐतिहासिक संदर्भ आपल्याला काही हवे असतील त्याचा एक सर्च रिपोर्ट तयार करून हवा असेल आपल्या एखाद्या मुद्द्याचा, तर या व्हिडिओच्या खाली आपल्याला एक लिंक सापडेल गुगल फॉर्मची. त्या लिंकवर क्लिक करून आपण ती माहिती किमान तुला टीमला पाठवू शकता. हा सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी जो काही श्रम आणि वेळ लागेल त्याचा एक नापक आपण म्हणू शकतो की नाममात्र मूल्य किंवा शुल्क आकारलं जाईल आणि आपल्याला आठवडाभरामध्ये सर्च रिपोर्ट मिळेल. किंवा जो काही वेळ लागेल तो सर्च रिपोर्ट बनवायला, मोठा प्रश्न असेल तर मोठा वेळ लागेल, तर तो आपल्याला माहिती देण्यासाठी आपण ही सुविधा चालू केलेली आहे. त्याचा पण आपण लाभ घेऊ शकता. आत्ता जो काही फरक आपण सांगितला कैफियत आणि हकीकत यातला, ते विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते आवर्जून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर सहमत असाल आपण तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत माहिती पोहोचेल असं करा, जेणेकरून आपल्या बऱ्याच मित्रांच्या मनातला गोंधळ दूर होईल. जर आपण एखाद्या मुद्द्याशी असहमत असाल तर असहमतीचा मुद्दा पण सांगा, ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच ज्ञानामध्ये भर पडेल. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून ही 105 भागांची मालिका आहे. तर 105 वेगळ्या वेगळ्या कागदपत्रांची अशा प्रकारची रंजक संशोधनपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकेल. अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकांची गरज लागत असते. या व्हिडिओचे प्रायोजक श्री राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे, त्यांचे देखील व्हिडिओच्या शेवटी मनपूर्वक आभार. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जातपत्र म्हणजे काय. आता आपल्याला थोडा आवडीचा विषय आला, आपल्याला जातीपातींबद्दल बोलायला फार आवडतं, पण आपण ज्या उद्देशाने जातपत्र किंवा जात सर्टिफिकेट हा शब्द वापरतो तसा तो मध्ययुगीन कालखंडामध्ये नव्हता. जातपत्र हे वेगळ्या का एखाद्या कार्यासाठी किंवा वेगळ्या उद्देशाने ते जातपत्र तयार केलं जात होतं आणि वापरलं जात होतं. तर हे जातपत्र म्हणजे नेमकं काय होतं ते आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत अशाच संशोधनपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत राहा किमान तुला यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र, जगदंब.